Avi in the mix. मित्रांनो, तुम्ही जो आता प्रिव्ह्यू बघितला तो कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, CapCut ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे त्याला इथे ओपन करून घ्यायचे. त्याला ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली जे त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचे. त्या व्हिडिओला सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्या इकडे उजवीकडे स्क्रोल करून हे जे सॉन्ग आपल्याला जे येते इथे एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करून सॉन्ग अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. त्यानंतर त्या बॅक घेऊन त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचे. आणि अशा प्रकारे मित्रांनो पुढे आल्यानंतर बीट 2 येत असेल त्याच्या अलीकडे बीट 1 वरती येऊन आपल्याला ते कट करून घ्यायचे. त्यानंतर असं मित्रांनो पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर बीट 3 येत असेल त्याच्या अलीकडे बीट 2 वरती येऊन कट घ्यायचे. त्यानंतर पुन्हा बीट 4 येत असेल मित्रांनो त्या अलीकडे येऊन बीट 3 वरती इथे येऊन स्प्लाईटवरती क्लिक करून कट करून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व बीट कट झाल्यानंतर इथे आपल्याला बीटमध्ये फोटो ॲड करायचे. त्यासाठी त्या पहिले लेअरला क्लिक करून इकडे उजवीकडे स्क्रोल करून रिप्लेसवरती जायचे. आणि रिप्लेसवरती गेल्यानंतर फोटोजवरती जाऊन तुमचा जो काही फोटो असेल त्याला ॲड करून 2 बटनने झूम करून घ्यायचे. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर सर्व फोटो इथे बीटनुसार ॲड करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, सर्व फोटो इथे ॲड झाल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो इथे इफेक्ट ॲड करायचे. त्यासाठी मित्रांनो 2 बटनने झूम करायचे. त्यानंतर जे येते तुम्हाला त्या पहिल्या फोटोला क्लिक करून इथून जे येते सिम्पली ॲनिमेशनवरती जायचे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इथून जे येते तुम्हाला सिम्पली मित्रांनो असं बरं मित्रांनो पुढच्या फोटोवरती यायचे. पुढच्या फोटोवरती आल्यानंतर इथून तुम्हाला रॉक व्हर्टिकली हा मित्रांनो इफेक्ट भेटून जाईल. तो ॲड करून इथून ड्युरेशन 5 सेकंद ठेवायचे. नंतर त्या पुढच्या फोटोवरती सुद्धा आपल्याला हाच इफेक्ट अप्लाय करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो हाच इफेक्ट जो असेल तो आपल्याला त्या पुढच्या फोटोवरती सुद्धा हाच इफेक्ट अप्लाय करायचे. आणि त्या पुढच्या फोटोवरती सुद्धा तर अशा प्रकारे जे येते मित्रांनो रॉक व्हर्टिकली हा जो इफेक्ट असेल तो मित्रांनो इथे तुम्हाला 15 एफ असेल दिसत असेल इथे मित्रांनो तितक्यावर तुम्हाला जे येतं हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर जे येते त्या पुढच्या फोटोवरती येऊन अशा प्रकारे जे येते तुम्हाला कोंबोवरती जायचे. कोंबोवरती गेल्यानंतर तुम्हाला इथून वाव अँड स्लाईड हा मित्रांनो इफेक्ट भेटून जाईल. तो ॲड करून इथून ड्युरेशन पूर्ण वाढवून घ्यायचे. त्यानंतर जे येते त्या पुढच्या बीटवरती यायचे. त्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर इन ॲनिमेशनवरती येऊन तुम्हाला स्विंग राईट हा मित्रांनो इफेक्ट भेटून जाईल. तो ॲड करायचा. नंतर ड्युरेशन 0.5 सेकंद ठेवायचे. नंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन सुद्धा तोच इफेक्ट अप्लाय करून ड्युरेशन सुद्धा 0.5 सेकंद ठेवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती सुद्धा त्या पुढच्या फोटोवरती सुद्धा हाच इफेक्ट अप्लाय करायचे आहे. त्यानंतर जे येते सिम्पली त्या पुढच्या फोटोवरती कोंबोवरती पेंडुलम 1 हा मित्रांनो भेटून जाईल. तो ॲड करायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन हाच इफेक्ट अप्लाय करून म्हणजे पेंडुलम 2 हा मित्रांनो अप्लाय करायचा. त्यानंतर जे येते त्या पुढच्या फोटोवरती येऊन पेंडुलम 1 हा मित्रांनो इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर जे येते ड्युरेशन पूर्ण वाढवूनच घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन इन ॲनिमेशनवरती यायचे. आणि तो तुम्हाला रॉक व्हर्टिकली हा मित्रांनो इफेक्ट भेटून जायला ड्युरेशन 0.5 सेकंद ठेवायचे आहे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हा मित्रांनो भेटून जाईल. तो फक्त ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे येते त्या पुढच्या फोटोवरती सुद्धा रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करून ड्युरेशन 0.5 सेकंद ठेवायचे आहे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन तुम्हाला रॉक व्हर्टिकली हा मित्रांनो इफेक्ट भेटून जाईल. तो ॲड करून तुम्हाला 0.5 सेकंद ड्युरेशन ठेवून डन करायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे इफेक्ट ॲड झाल्यानंतर सिम्पली डन करून आता आपल्याला स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर इफेक्ट्सवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती यायचे. व्हिडिओ इफेक्ट्सवरती आल्यानंतर तुम्हाला इथे लोड होत आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो लोड झाल्यानंतर इथे तुम्हाला खाली स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर किंवा तुम्हाला इथे ओपनिंग आणि क्लोजिंगच्या कॅटेगरी देऊन सुद्धा येतो तुम्हाला इथे डायमंड झूमचा हा मित्रांनो इफेक्ट भेटून जाईल. तो सिम्पली जे इथे ॲड करून डन करायचे. त्यानंतर इथून ह्याची ड्युरेशन जे असेल ते 0.8 सेकंदपर्यंत जे फोटो असतील तितक्यावर ठेवून घ्यायचे. त्यानंतर इथून जे येते त्या फोटो इफेक्टची ॲडजस्टवरती क्लिक करून इथून जे येते तुम्ही साईज जे असेल ते मित्रांनो अशा प्रकारे 50 किंवा 52 ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे येते सिम्पली तुम्हाला इथून डन करून घ्यायचे. आणि सिम्पली डन झाल्यानंतर बॅक घेऊन हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.